कबुली जबाब काय दिला आहे आरोपी? काल दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पुरंदर लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या समोर मुलांच्या वसतिगृहातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीचा प्रकार झाला. त्यामध्ये एक मुलगा विक्रम पांचाळ याचा त्यामध्ये मृत्यू झाला. या अनुषंगाने आपण त्यातील जखमी फिर्यादी आदित्य भरत सगरे याची फिर्याद घेऊन त्याच्या फिर्यादीवरून 4 जणांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये त्याच शाळेत शिकणारे 3rd इयर डिप्लोमाचे विद्यार्थी केदार क्षीरसागर, प्रणव उदगिरे आणि सुजल दिंडे तसेच आरोपी क्रमांक 1 केदार क्षीरसागर याचा मित्र श्रीधर जाधव राहणार शिवली तालुका औसा अशा 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 4ही आरोपींना 2 तासाच्या आत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या DB पथकाने अटक केलेली आहे आणि आज रोजी त्याचा तपास PI शिवाजीनगर श्री अभिषेक शिंदे यांच्याकडे देऊन त्यामध्ये त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर गुन्ह्याचं कारण या मुलांमध्ये जो त्यातील त्यांचे मित्र एका दुसऱ्या मित्राची मोटरसायकलची काच फोडण्याच्या कारणावरून यांची 3 दिवसापूर्वी भांडण झालेलं होतं. हे भांडण शाळेतल्या हॉस्टेलच्या स्तरावरील भांडणाची परिणिती ही काल 16 तारखेला मोठ्या वादात झाली. यामध्ये ज्या मुलाच्या गाडीची काच फुटलेली होती तो भरपाई मागण्याकरता समोरील विद्यार्थ्याकडे गेलेला होता, आरोपी क्रमांक 1 केदार याच्याकडे. ती भरपाई देण्याची कारणावरून त्यांची भांडणे होऊन त्यामध्ये त्याने त्याच्या मित्राला बोलवून हे कृत्य केलेले आहे. त्या सर्व जणांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. यातील श्रीधर जाधव याच्यावर पूर्वीचा पुणे येथील भोसरी पोलीस स्टेशनला 2025 साली दाखल असलेला एक गुन्हा आहे. त्यामध्ये तो बाहेर आहे आणि बाकी कोणत्याही विद्यार्थ्याचं कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्या पार्श्वभूमीवर काल रात्री देखील आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं आहे आणि माननीय DIG सर नांदेड परिक्षेत्र श्री उमाप सर तसेच SP श्री अमोल तांबे सर, ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या नेतृत्वात आता जी निवडणुका आणि इतर बंदोबस्त संपलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही शहरामध्ये आता सरप्राईज कोम्बिंग ऑपरेशन तसेच जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरील यांच्या विरुद्ध कारवाईची मोहीम आजपासून सुरू केलेली आहे. असं समज